Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, Chapter number 5, Farm Management. In farm management, in previous lecture, explain the farm planning, then labor efficiency. This topic can be completed. Then in this lecture, explain the farm account and farm records. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लेबर इफिशियन्सी, मजुरांची कार्यक्षमता या टॉपिकवर व्यवस्थित लेक्चर आपण घेतलेलं आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 10 मध्ये बघत आहोत फॉर्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स. देन व्हॉट इज मीन बाय फॉर्म अकाउंट्स अँड रेकॉर्ड? डेफिनेशन: फॉर्म records are the past history. Farm records are the past history of the farm business, giving information about the past performance. आता फॉर्म अकाउंट आणि रेकॉर्ड म्हणजेच काय की पास्ट हिस्ट्री जे काही आपलं घडत असतं ते पूर्ण मेंटेन केलं जातं, रेकॉर्ड मेंटेन केलं जातं की या पिकासाठी या व्यवसायासाठी आपल्याला काय काय लागलं होतं, कशाला किती खर्च लागलेलं होतं, हे सगळं नोंदणी ठेवलेली असतात. हे नोंदणी म्हणजेच काय? पास्ट हिस्ट्री. तर शेतीतील नोंदी म्हणजे शेतीच्या व्यवसायात मागील इतिहास आहे, ज्याने मागील कामगिरीबद्दल माहिती दिली. मागे काय काय कसं घडलं आपलं हे सगळं नोंद असते. त्यालाच आपण काय म्हणतो? रेकॉर्ड. आणि ते आपल्याला बऱ्याच कामासाठी फायदेशीर ठरतं. देन नेसेसिटी ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड और इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म रेकॉर्ड. या फॉर्म रेकॉर्डचं महत्त्व काय? याची गरज काय? याची गरज काय बाबा? काम रेकॉर्ड मेंटेन करायला पाहिजे. तर महत्त्वाचं म्हणजे काय? फॉर्म रेकॉर्ड शो प्रॉफिट और लॉस इन अ फॉर्म बिझनेस. रेकॉर्ड यासाठी की आपल्या या व्यवसायामध्ये नफा झालं का तोटं झालं, नफा झालं तर किती झालं, तोटं झालं तर किती झालं, है ना. मग ते पुढच्या वेळेस जर तोटा झाला असेल तर ते रेक्टिफाय करता येईल ना, की कुठं खर्च आपण जास्त केलो, जिथं आपलं प्रॉफिट लॉसमध्ये गेलं, है ना. ह्या गोष्टी आपल्याला कळणार जर ते रेकॉर्ड असेल तर. यासाठी आपण फॉर्म अकाउंट, फॉर्म रेकॉर्ड मेंटेन करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, दे शो द यील्ड ऑफ डिफरंट क्रॉप्स अँड द लाईव्हस्टॉक. दुसरं, कोणत्या पिकापासनं किती उत्पन्न झालं, कोणत्या पशुधनापासनं किती उत्पन्न झालं, हे रेकॉर्डमध्ये मेन्शन असते. तो रेकॉर्ड सांगतो आपल्याला की कापसाचं एवढं उत्पादन झालं, सोयाबीनचं एवढं झालं, ऊसाचं एवढं झालं. आणि त्यानुसार आपण पुढचं पीक ठरवू शकतो की कोणतं पिकामध्ये जास्त प्रॉफिट आहे ना. तर ते वेगवेगळ्या पिकाचे आणि लाईव्हस्टॉकचे जे उत्पन्न दर्शविते, है ना. दे ऑल्सो शो द ॲन्युअल रिसिप्ट अँड एक्सपेन्सेस. ॲन्युअल रिसिप्ट आणि एक्सपेन्सेस पूर्ण वर्षभराचं जे काही खर्च झालेला आहे त्याच्या पूर्ण रिसिप्ट सांभाळले जातात आणि त्यावरून आपल्याला किती खर्च लागले हे काढता येतं. हेच रेकॉर्ड आहे. जे काही तुम्ही खत आणलेलं आहे, बियाणं आणलेलं आहे, इतर जे काही आणलेलं आहे ना, जे काही लागलं त्या वर्षामध्ये विकत आणलं ते सगळं पावते आपण रिसिप्ट लावून ठेवायला पाहिजे. यामुळं काय आपल्याला माहीत होणार खर्च किती झालं, एक्सपेन्सेस किती केलो आपण या वर्षामध्ये. दे इंडिकेट्स द डेट्स ऑफ व्हेरियस फार्म ऑपरेशन. दुसरं महत्त्वाचं, त्यामुळं जे शेतामध्ये आपण कार्य केलेलं आहे ते कधी केलं होतं
हे आपल्याला रेकॉर्डनुसार मिळतं. आपण खुरपणीसाठी किती मजूर लागलो त्याची तारीख टाकणार, मग आपल्याला कळणार की सोयाबीनमध्ये आपण खुरपणी कधी केली, मग त्याचा कितपत फायदा झाला हे आपल्याला रिझल्ट काढता येईल ना. म्हणजे हिस्ट्री यासाठीच असतं की जे काही मागे चुका झालेले ते पुढं चुका होऊ नये यासाठी हिस्ट्री कामाला येतं है ना. तर हिस्ट्रीचं हेच महत्त्व आहे, रेकॉर्डचं हेच महत्त्व आहे. दे इंडिकेट द डेट्स ऑफ व्हेरियस फार्म ऑपरेशन है ना. वेगळे कार्य जे आपण करतो त्याचे तारखा मिळतात आपल्याला, कोणतं काम कधी केलं होतं. दे शो द रिक्वायरमेंट्स ऑफ द लेबर ॲट व्हेरियस टाईम इन इयर है ना. दुसरं काय की कोणत्या कामासाठी किती लेबर लागले होते हे आपल्याला माहीत होणार. 2 एकर खुरपणीसाठी किती मजूर लागले होते, आता गुत्त द्यायचं तर कितीला परवडणार आपल्याला, हे म्हणजे सगळं काही मागचं आपण उघडल्याबरोबर आपल्याला कळणार आहे की कोणतं काम केलं होतं, किती मजूर लागले होते, किती खर्च आला होता, सगळ्या गोष्टी माहीत होणार. कधी काम केलं होतं ही कळणार. दे हेल्प्स इन कॅल्क्युलेटिंग लॉस और प्रॉफिट फ्रॉम द डिफरंट ॲक्टिव्हिटीज ऑन द फार्म. मग ते कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला की या कामासाठी आपल्याला किती खर्च झाला आणि प्रॉफिट किती निघालं. आपलं जे काही एंटरप्राइज आहे, जे काही आपला व्यवसाय आहे, त्या व्यवसायामध्ये आपलं लॉस किती झालं, प्रॉफिट किती झालं, तर हे सगळं आपल्याला काढता येते बाळांनो. यासाठी रेकॉर्ड फार महत्त्वाचं आहे. यासाठीच आपण व्हिडिओ लेक्चर बघत असताना आपण नोंद करून घ्यायला पाहिजे, डेट टाकायला पाहिजे की आपण या दिवशी किती विषयाचा अभ्यास केलं, हे रेकॉर्डनुसार आपल्याला कळणार. नाही तर वाचलो आहे ना, 2 तास बसलो होतो, नाही. तर रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड तुम्ही लिहून बघायला पाहिजे की हे टॉपिक आपण वाचलं, त्याचे पॉईंट लिहून काढायला पाहिजे. तर आपलं काय होणार की हे पॉईंट झालं, आणि किंवा आईवडिलांना आपल्याला दाखवता येते, त्यांनी खुश होतात बाळांनो की माझं लेकरू एवढा अभ्यास करत आहे. तर 5-6 हजाराचा मोबाईल ऐवजी 10-12 हजाराचा मोबाईल घेऊन येणार नाही अभ्यास करू लागला म्हणून है ना. कारण शिक्षणासाठी पालक काहीही करायला तयार आहेत, पण मेहनत करणारं विद्यार्थ्यासाठी बरं मेहनत करायला पाहिजे त्यांनी. तर मेहनत करत असेल तर पालक वर्ग फारच आनंदी होते आणि त्यांनी जे काही मागितलं ते वेळेवर पूर्तता कसंही करून पैसे नसतानाही काही करून कुठूनही आणून देणार आणि तुम्हाला शिक्षणासाठी खर्च करणार बाळांनो. यासाठी आपण व्हिडिओ बघत असताना नोंद करून घ्यायला पाहिजे, नोंदी करायला पाहिजे आपण. नेक्स्ट, दे हेल्प टू लोकेट वीक पॉईंट इन द रिंग अँड शो वे टू सोल्यू देम. आता या पास्ट हिस्ट्रीमुळे काय आपल्याला मिळणार हो की मागे आपल्या काय चुका झाल्या, मागे चुका काय झालेल्या आहेत आणि ते चुका होऊ नये यासाठी आपल्याला काय खबरदारी घ्यावं लागेल हे माहीत होईल ना. आपल्याला शोध घेता येईल ना त्या कामामध्ये आपल्या चुका का झाल्या, आपण कधी खुरपणी करायला पाहिजे, कधी कापणी करायला पाहिजे, कधी खत टाकायला पाहिजे, कधी पाणी द्यायला पाहिजे होतं, नेमकं चुकलं कुठं आपलं हे मागच्या हिस्ट्रीवरून कळणार आणि ते चूक आपल्या वर्तमान काळामध्ये होऊ देणार नाही. म्हणून बाळांनो पालकं तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतात की आमच्या काय चुका झाल्या, तर आज त्यांनी सांगतात की जर मी त्यावेळेस शिकलो असतो तर मी असं या पदावर राहिलो असतो, माझं मित्र माझ्यापेक्षाही लो याचं होतं, कारण माझंच पेपर बघून लिहित होता आणि तो आज कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, असं आपण समाजामध्ये ऐकतो. म्हणजेच काय झालेलं आहे की याच्या चुका त्यांनी, ह्या चुका जे झाल्या त्यांच्या ते आता होऊ नये यासाठी त्यांनी सांगतात. म्हणजे ते चुका रेक्टिफाय करायला पाहिजे. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांना पालक असो, शिक्षक असो, आपले जे काही रिलेटिव्ज आहेत जे आपल्याला फार प्रेम करणारे, तर त्यांनी वेळोवेळी म्हणतात की अभ्यास कर बेटा, तुझं अभ्यासामध्येच फायदा आहे, तू हे करायला पाहिजे. हे जे सांगतात ना, तर या वयामध्ये तुम्हाला वाईट वाटतं, हे काय उठलं सुटलं तेच सांगतात अभ्यास करा अभ्यास करा, यांना दुसरं काहीच नाही, अभ्यासाशिवाय दुसरं काही. बाळ हे वयच ते शिक्षणाचं आहे हो, तर काय तुम्हाला सांगणार शिक्षणाविना, शिक्षणाचंच सांगावं लागेल ना.
हां, आलं लक्षात? तर बाळांनो, हे 2 वर्ष जर 11वी-12वी व्यवस्थित तुम्ही अभ्यास करून काढलो की नाही, नंतर तुम्हाला अजिबात जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हे 2 वर्षच हार्डवर्क आणि तुमचं कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जावं लागेल ते 2 वर्ष ठरवितात बाळांनो. नंतर पश्चाताप करून कामाचं नाही. म्हणून आजच आपण अभ्यास करायला लागायला पाहिजे. नेक्स्ट, दे हेल्प्स टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑफ मेजर क्रॉप अँड अदर एंटरप्राइज. मग लागलेलं खर्च कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. मेजर क्रॉपला आणि अदर एंटरप्राइजला खर्च किती लागलं हे आपल्याला काढता येतं बाळांनो. नेक्स्ट, फार्मर कॅन प्लॅन हिज फ्युचर प्रोग्राम ऑन फॅक्ट अँड नॉट ऑन गेस. लक्षात? तर यामुळं ॲक्च्युअल आपल्याला पुढचं प्रोग्राम ठरविता येणार बेटा. गेस हे गेसच असते की नाही. ॲक्च्युअल प्लॅन आहे ना, फ्युचर प्रोग्राम जे आहे, फॅक्ट की आपल्याला काय करावं लागेल की जेणे रिअल आपण उतरणार आहोत, तर हे प्लॅन करता येतं मागच्या हिस्ट्री बघून. म्हणून बाळांनो, समाजामध्ये त्यांचं हे नुकसान झालेलं असतं, त्यांनी सांगतात की नाही अशा चुका होतात, हे वय खराब असतं, या वयामध्ये आपण सतर्क राहायला पाहिजे, या चुका होतात, आयुष्य बर्बाद होतं, वाईट सवयी या वयामध्ये जर लावून ठेवले आपण तर आयुष्यभर मरेपर्यंत सवयी जाणार नाही. यासाठी वाईट सवयी कळ बघायचं नाही. लक्षात? चांगल्या सवयी लावायला पाहिजे. लवकर उठणे, फ्रेश होणे, व्यायाम करणे, अभ्यासाला बसणे, घरचं थोडंफार कामं करणे, शेतीचे कामं करणे, है ना, नॉलेज यायला पाहिजे, व्यवहारिक जीवनही जगता यायला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, दे हेल्प्स इन सेटिंग डिस्प्यूट बिटवीन पार्टनर्स और ब्रदर्स और फार्मर अँड लेबर्स. है ना? यामुळं काय होणार, जे काही आपण जे काही भागीदारी असतील आपल्यामध्ये किंवा भाऊ असतील, शेतकरी मजूर हे जे काही असतील, या सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला काय करता येतं, व्यवस्थित डिस्प्यूट त्यांचं जे भागीदारी आहे ते आपल्याला वाटून देता येतं. कारण हिस्ट्री असेल तरच आपल्याला व्यवस्थित मजुरी देता येईल, है ना. तर जे काही भागीदारीमध्ये असेल, शेती, बटेदार, मक्तेदारी जे काही असेल, तर हे आपल्याला हिस्ट्री ओढून आपल्याला सगळं व्यवहार पारदर्शकता ठेवता येते. दे कॅन बी प्रोड्युस्ड इन कोर्ट इन सपोर्ट ऑफ द लेगल क्लेम्स. दुसरं महत्त्वाचं, जे काही कायदेशीर दाव्याच्या समर्थनार्थ त्यांना न्यायालयात हजर केले जाऊ शकते, अशा वेळेस आपल्याला रेकॉर्ड काय करतं, वाचू शकतं आणि रेकॉर्डीच हे क्लेम करू शकतं, है ना. तर रेकॉर्ड हे आपल्याकडं असल्यानंतर आपण कोर्टमध्ये क्लेम व्यवस्थित करू शकतो, न्याय मागू शकतो. आपल्याकडे प्रूफच नसेल तर काय का, है ना, आपल्याला सालगडी असेल, त्याला कधी कधी किती दिलो, है ना, ते जर नोंद करून ठेवलं असेल, रेकॉर्ड असेल, तर आपल्याकडं पारदर्शकता असणार, समोरचंही कन्फ्यूज होणार नाही, आपणही कन्फ्यूज होणार नाही. फक्त त्यांनी मागत राहिलं, आपण देत राहिलो. आणि नोंदणीच जर ठेवल्या नाहीत, नोंद केलेलं नसेल, तर दोघालाही परेशानी आहे ना, दोघांमध्ये कोणाचं तरी नुकसान होणारच. मग त्यासाठी आणि काही मोठं असेल तर कोर्ट कचेऱ्या लागतात, त्यामध्ये आपल्याला दावं सादर करावं लागते. तुमच्याकडे काय प्रूफ आहे, तर हे प्रूफ आहे. यासाठी कोणत्या गोष्टीचं रेकॉर्ड ठेवणं महत्त्वाचं आहे. आता या कॉलेज जीवनामध्ये सुद्धा आपण रेकॉर्ड ठेवायला पाहिजे की पप्पानं दिलेलं पैसा खर्च झालेलं आणि कशासाठी खर्च झालं, असं 3 कॉलममध्ये आतापासूनच आपण सवय लावून ठेवायला पाहिजे लिखाणाची. तर पुढेही तुम्हाला जीवावर येणार नाही. बऱ्याच लोकांचं लिखाण जीवावर येतं, कोण नोंद करत ठेवावं, है ना. या वयामध्ये आपण जर हे सवय लावून ठेवल्या तर हे पुढं आपल्या आयुष्यामध्ये फारच कामाला येणार आहे, नोंद करणं कोणत्याही गोष्टीचं, है ना. पैसा तर आपलाच आहे ना, आपणच खर्च करू लागलो, पण एक हिशोब येण्यासाठी, की असं नाही हिशोब ठेवणं म्हणजेच लयच कुंजूस आहे, बारकाईचं आहे, असं नाही आहे. हे नोंदी ठेवायला पाहिजे. आपण नोंदी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आलेलं पैसं गेलेलं आणि कसं गेलं, है ना, हे या कॉलेज लाईफ
पासनंच आपल्याला माहीत लिखाणाची सवय असायला पाहिजे. तर पुढेही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवणार आणि कन्फ्यूज होणार नाही की माझे एवढे पैसे होते, की माझ्या मित्राने घेतलं का भावानं घेतलं का आई पप्पाने घेतलं आहे ना. असं हे मिसअंडरस्टँडिंग होईल ना. ते लिखाण करून ठेवलेलं असं बरेच वेळा असतं की 10,000 होते ना 8 दिवसामध्ये संपले. माणूस परेशान होते की नाही, 10,000 8 दिवसामध्ये संपलेत. मग काय काय याकडे लक्षात राहत नाही. मग तेव्हाचे तेव्हा नोंद केलं तर आपला हिशोब लागतं की बरोबर आहे, इथे इकडे गेलं. खर्च व्यवस्थित होते पण ते आपल्याला आठवणी येत नाही आणि आपण मग चिंताग्रस्त होतो की एवढे पैसे गेले बा कुठं, कोण चोरलं तर नाही. आता कॉलेज लाईफमध्ये आपल्याला रूम पार्टनर असतात है ना, तर शंका एकमेकावर होते. जर आपला मित्रत्व चांगलं टिकवायचं असेल तर आपण काय असायला पाहिजे, सतर्क असायला पाहिजे. तर त्या मित्रावरही आपण डाऊट करणार नाही. कारण आपलंच कारभार भोंगळ कारभार असेल तर मग मित्राचं काय लक्षात. यासाठी आपला कारभार हे क्लिअर असायला पाहिजे. तर आपण इतरावर शंका कुशंका करत नाही. हेच रेकॉर्डचं महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. नेक्स्ट, दे हेल्प्स इन रिसर्च वर्क. यामुळं आपल्याला संशोधनासाठी फायदेशीर ठरतं. रेकॉर्ड जे आहे हे रेकॉर्ड आपलं संशोधन करण्यासाठी महत्त्वाचं फायदेशीर ठरतं बाळांनो. नेक्स्ट बघूया आपण टाईप्स ऑफ फॉर्म अकाउंट्स. आता फॉर्म अकाउंटचे टाईप बघायचे. टाईप्स ऑफ फॉर्म अकाउंट्स वेगळे आणि फॉर्म रेकॉर्ड वेगळे. हां, फॉर्म रेकॉर्ड पुढे येणार आहे. आता फॉर्म अकाउंट्समध्ये मोडणारे कोणकोणते, डायरी है ना, दैनंदिनी है ना. तर डायरी इट रेकॉर्ड्स द ऑल ऑपरेशन कंडक्टेड ऑन द फॉर्म, लेबर, पेमेंट पेड, वेदर कंडिशन एक्सेट्रा. आता डायरी हे जे दैनंदिनी असते, दररोजचं काय काय घडलं, सकाळपासनं संध्याकाळपासनं आपल्या बिझनेसमध्ये काय काय झालं है ना. तर ते फॉर्म लेबर असू द्या, पेमेंट दिलेलं असू द्या, वेदर कंडिशन असू द्या, काय काय झालं हे डायरीमध्ये असतं. हे जनरल झालं आहे ना. जनरल डायरी सगळ्याच नोंदी असणार, दिवसभरात काय काय झालं आहे ना. नेक्स्ट असते कॅश रजिस्टर. आता त्याचे विभाग वेगळे असणार. डायरी म्हटलं की सगळंच मेन्शन झालं त्याच्यामध्ये दिवसभराचं है ना घडामोडी. कॅश रजिस्टर म्हटल्यानंतर रेकॉर्ड कॅश रिसिव्ड ऑर पेड. आता कॅश रजिस्टर म्हटल्यानंतर दररोजचं कॅश दिलेलं किती, आलेलं किती है ना. रिसिव्हर ऑर पेड, आलं कुठून, गेलं कशाला, हे मेन्शन असणार. आलं गेलं दररोजचं दररोज है ना. मग मंथली काढता येईल आपल्याला, वर्षाचा काढता येईल यावरूनच. नेक्स्ट, वेजेस रजिस्टर. वेजेस रजिस्टर रेकॉर्ड्स अ पेमेंट पेड टू डिफरंट लेबर. तर यामुळं काय होणार बाळांनो, तर यामुळं आपल्याला तर वेजेस म्हणजेच पेमेंट कोणाकोणाला दिलो आपण है ना, हे वेजेस रजिस्टरमध्ये असणार आहे की या तारखेला, आजच्या तारखेला आपण कोणाकोणाला पेमेंट दिलेली आहे. लक्षात. नेक्स्ट, सीड रजिस्टर. इट इंडिकेट अ क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ सीड परचेस्ड व्हेरायटीज है ना. तर आपण वेगळ्या पिकाचं बियाणं किती आणलेलं आहे आणि काय दराने आणलेलं आहे हे सीड रजिस्टरमध्ये मेन्शन असणार. नंतर फीड रजिस्टर असतं. इट शो ऑल फीड ऑफ कॅटल. जनावराचं जे काही खाद्य आहे लागणारं दररोजचं, हे फीड रजिस्टरमध्ये मेन्शन केलं असतं. नंतर जनरल रजिस्टर असतं. काय असतं, जनरल रजिस्टर. इट शो लँड रेव्हेन्यू, वॉटर रेट, मॅन्युअर्स, टूल एक्सेट्रा. जनरल रजिस्टरमध्ये जे काही शेतसारा भरलेला आहे, पाणीपट्टी वगैरे, पाण्याचं जे आपण दुसऱ्याचं घेत ते, मॅन्युअर, फर्टिलायझर, टूल्स वगैरे जे काही खर्च लागलं ते जनरल रजिस्टरमध्ये मेन्शन असणार. नंतर इन्व्हेंटरी रजिस्टर असते. इट इज रेकॉर्ड ऑफ ऑल प्रॉपर्टी
लँड व्हॅल्यू, वॉटर सप्लाय, लाईव्हस्टॉक, इक्विपमेंट्स, कॅश इन बँक, व्हॅल्यू ऑफ स्टँडिंग क्रॉप्स हे इन्व्हेंटरी रजिस्टरमध्ये मेन्शन असणार आहे. नेक्स्ट प्रोडक्शन रजिस्टर, उत्पादन. इट इज रेकॉर्ड फॉर एंटरिंग द प्रोडक्शन ऑफ ऑल द क्रॉप्स अँड इन्क्लुडिंग फॉडर्स. तर या रेकॉर्ड्समध्ये जे उत्पन्न झालेलं आहे, प्रोडक्शन ऑफ ऑल द क्रॉप, सगळ्याच पिकाचं उत्पन्न किती किती झालेलं आहे, आणि इन्क्लूड फॉडरचे किती झालेले आहे, धान्य उत्पादन आणि वैरण उत्पादन हे रेकॉर्ड, उत्पन्नाचं रेकॉर्ड हे वेगळं असणार, त्यामध्ये ते मेन्शन केलं जातं बाळांनो. तर हे प्लांटिंग, हार्वेस्टिंग, पेस्ट मॅनेजमेंट रेकॉर्ड, वेगळे रेकॉर्ड छापलेलेच असतात, ते मिळतात. तर मोठमोठ्या फॉर्ममध्ये हे रेकॉर्ड मेंटेन असतात, ते आपल्याला लिहावं लागतं. त्या पद्धतीने कॅश रजिस्टर असतं है ना, कॅश रजिस्टर. तर कुठं कुठं कॅश गेलेलं आहे, आलेलं किती, गेलेलं किती, या रजिस्टरमध्ये मेन्शन असणार आहे. नंतर आपलं दररोजचं काय आहे ना, ते मेन्शन करता आहे रेकॉर्डमध्ये. मग आलेलं जे काही रिसिप्ट आहे, सीड, फर्टिलायझर, जे काही आपण इम्प्लिमेंट वगैरे खरेदी केले त्याची रिसिप्ट, तर या पद्धतीने हे रिसिप्ट आलेले आहे. नेक्स्ट हे रजिस्टर, वेगळे रजिस्टर वेगळ्या कामासाठी, ते पूर्ण फार्म मॅनेजमेंटमध्ये फार्म रेकॉर्ड मेंटेन असायला पाहिजे. हे आलेल्या रिसिप्ट वेगळ्या कामासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा, नोट करून घ्या. टाईप्स ऑफ रेकॉर्ड पार्ट पाहिजे इन लिस्ट, नावानिशी आणि त्याचं काय काय मेन्शन असतं, फिल इन द ब्लँकमध्ये वगैरे विचारू शकतात. तर इथं विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. थँक्स. जय जवान, जय किसान.